जवळ आहे पण हे खूप जवळ ते चालेल काय? आज महत्वाचा सुनावणीचा दिवस आहे. तुमची रणनीती काय आहे ठाकरेकडे? असं आहे की मुळामध्ये ही सुनावणी या अत्यंत कमी वेळामध्ये ठराविक वेळामध्ये व्हायला पाहिजे होती. ती सुनावणी वेळ काढूपणा करून आज त्याची पहिली तारीख ही लागलेली आहे. अपेक्षा अशी आहे की सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखून आणि आपल्या लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्टानं सर्वसाधारणपणे दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणताही निर्णय हा अन्य कोणत्याही संस्था घेत नसतात. त्यामुळं 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर हा जो शिंदे गटातील 16 आमदारांचा अपात्रतेचा विषय हा पूर्ण व्हायला पाहिजे होता, तो अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही. परंतु मला असं वाटतं की शेवटी या ज्या घटनात्मक संस्था आहेत, स्वायत्त संस्था आहेत, ह्या परस्पर एकमेकाचा आदर करतील आणि सुप्रीम कोर्टानं केवळ रेडीमेड निर्णय दिलेला आहे त्या संदर्भातली घोषणा ही लवकरात लवकर होईल अशी मला अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना खरं सांगायला गेलं तर आम्हा ठाकरे गटाच्या आमदारांना आजच्या या हिअरिंगची नोटीस दिलेली आहे, ही नोटीसच योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण असं आहे की शिंदे गटाचे प्रतोद म्हणून व्हीप म्हणून जी भरत गोगावलेंची निवड ही शिंदे गटानं सुचवली आणि विधानसभा अध्यक्षांनी ती घोषणा किंवा नेमणूक जाहीर केली. याबाबत सुप्रीम कोर्टानं आपलं स्पष्ट मत नोंदवलेलं आहे की भरत गोगावलेंची नेमणूकच ही नियमबाह्य आहे, चुकीची आहे. खरे पक्षप्रतोद हे सुनील प्रभूच आहेत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीचं विधान करतं किंवा आपला निर्णय नोंदवतं त्यावेळेला भरत गोगावले हे पक्षप्रतोद म्हणून कायदेशीरदृष्ट्या त्यांचं अस्तित्व संपलेलं असताना आम्हाला नोटीस काढणं, मला असं वाटतं एक प्रकारे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हा अधिक्षेप आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं हे उल्लंघन आहे आणि म्हणून खरं पाहता आम्हाला या ठिकाणी बोलावणं हेच नियमबाह्य आहे असं माझं मत आहे. ठाकरे गटाकडे 500 पानांचं उत्तर देण्यात आलेलं आहे, तर शिंदे गटाकडे 6000 पानांचं उत्तर देण्यात आलेलं आहे. त्यामुळे खूप मोठी तफावत आहे असं ऐकून सुनावणी. असं आहे की त्यांचं उत्तर त्यांनी दिलं, आमचं उत्तर आम्ही दिलं. त्यामुळे त्यांनी किती पानाचं उत्तर द्यावं आणि आम्ही किती पानाचं उत्तर द्यावं याची काय साम्यता एकसारखी असणं अपेक्षित नाही. परंतु आम्हाला उत्तर द्यावं लागणं हेच मला वाटतं सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा एक प्रकारे अवमान करण्यासारखं आहे असं माझं मत आहे. भरत गोगावले यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे की दूधचा दूध पाणी का पाणी होईल. निकालाची चाहूल त्यांना लागली आहे का कुठे? असं आहे की आपण आज देशामध्ये आणि राज्यामध्ये बघतोय की ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या संस्था काय निर्णय घेणार आहेत, त्या संस्था कोणावर कारवाई करणार आहेत, त्या संस्था कोणाला क्लीन चिट देणार आहेत, या संदर्भातलं भाष्य हे सध्या महाराष्ट्रातले जे सत्ताधारी पक्षाचे घटक पक्ष आहेत त्या पक्षाचे पदाधिकारी करतायत. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आज या ठिकाणी मी देऊ शकेन. म्हणजे ईडी सारखी जी संस्था आहे ती कोणावर कारवाई करणार, ती कोणाला कधी बोलावणार, ती कोणाचं कधी काय म्हणणं घेणार, ती कोणाला शिक्षा करणार, या संदर्भातली भाष्य सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक करतात. त्यामुळं भरत गोगावल्यांनी जर एखादं भाष्य केलं असेल तर मी मगाशी जे विधान केलं की सध्या स्वायत्त संस्थांच्या कुठल्याही निर्णयाबद्दल किंवा कुठल्याही कारवाईबद्दल सत्ताधारी पक्षाचे लोक हे भाष्य करतात. याच्यातूनच स्वायत्त संस्थांची
सद्य परिस्थिती काय आहे हे देश जाणून आहे. महत्वाची माहिती ताजी माहिती आता आलेली आहे. मुख्यमंत्री जाण्याला बसलेले आहेत उपोषणस्थळी. तिथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये. आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं उपोषण जर मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत सोडलं असेल तर मला त्याचा आनंद आहे, परंतु मला ती वस्तुस्थिती माहीत नाही. परंतु एकच मी सांगतो की ह्या आरक्षणाच्या बाबतीत सत्य हे परेशान होऊ शकतं पण पराजित होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती हळूहळू समोर यायला लागलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या सरकारने टिकाऊ अशा प्रकारचं आरक्षण दिलं, अशा पद्धतीचा डांगोरा हा सातत्यानं पिटला जातोय. परंतु मी एक भूमिका सातत्यानं मांडतोय की 16 जून 2014 साली तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिलं. ते आरक्षण दिल्यानंतर त्यावेळच्या जाहिराती काढून बघा. नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी काही नेमणुका मिळाल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये मराठा समाजाला काही नेमणुका मिळाल्या आणि म्हणून त्या आरक्षणाचा लाभ हा मराठा समाजाला झाला. परंतु त्याच्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर कोणतरी एक माणूस कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने त्याला स्टे दिला. 2014 साली देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. 2018 सालापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्यातला कुठलाही निर्णय घेतला नाही आणि 2019ला निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी थातूरमातूर काहीतरी निर्णय घेतला आणि नंतर उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार आलं. 2च महिन्यात कोरोनाचं संकट सुरू झालं. तरी देखील अशोकराव चव्हाणांनी उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून केलेले प्रामाणिक प्रयत्न आपण आठवण करा. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण दिलेलं नव्हतं. तर देवेंद्र फडणवीसांनी टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देण्याच्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं टिकाऊ आरक्षण दिलं होतं. त्याचा काही प्रमाणात मराठा समाजाला फायदा झाला. त्याच्यामधल्या थोड्याफार काही त्रुटी होत्या. 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं, 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं आणि म्हणून त्याच्यामध्ये काही जर थोड्याफार त्रुटी असतील तर त्या देवेंद्र फडणवीसांनी दूर करायला पाहिजे होत्या. परंतु नको तो घोळ घातला आणि आजचं आरक्षण गेलंय. आपण आज कोर्टाचं नाव पुढे करतो, परंतु मुस्लिम समाजाला कोर्टानं आरक्षण मान्य केलं होतं 5%. नंतर 13% देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आम्ही 16% दिलं होतं, ते मान्य झालं होतं. आणि म्हणून जर मुस्लिम समाजाचं आरक्षण कोर्टाने मान्य केलं होतं तर मराठा समाजाचं का केलं नाही? आणि म्हणून मुस्लिम समाजाला आरक्षण धर्माच्या नावावर देता येणार नाही असं सांगून भाजपानं ते आरक्षण टाळलं. मला असं वाटतं की कोर्टाची ढाल पुढे करून मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा या सरकारला द्यायचं नाहीये हे स्पष्ट झालंय. आणि म्हणून एकनाथराव शिंदेच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जर उपोषण सोडलं असेल तर मी एवढंच फक्त सांगतो की पुन्हा एकनाथराव आणि त्यांच्या पाठीमागं कोण आहेत. काल एकनाथरावांची एक क्लिप व्हायरल झाली. शेवटी त्यांना बोलविता धनी कोण आहे? आणि म्हणून एकनाथरावांना पुढे करून पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक होणार नाही याची काळजी एकनाथरावांनी घ्यावी. एवढंच मी याच्यावर भाष्य करेन, यापेक्षा अधिकचं भाष्य करणार नाही. वो सही नहीं है. आपने जो बात अपनी रखी, क्यों आपको ऐसा लगता है कि जो नोटिस भेजी वो सही नहीं है? जो हम उद्धव बालासाहब ठाकरे जी के तरफ से जो हम 16 एमएलए उनके पीछे हैं, उनमें से एक एमएलए के छोड़ के हमें 15 एमएलए को डिस्क्वालिफिकेशन की नोटिस दी गई है. ये नोटिस किसके कंप्लेंट पे दी गई है? तो एकनाथ शिंदे जी के जो पार्टी व्हीप है मिस्टर भरत गोगावले जी, उन्होंने हमारे खिलाफ अध्यक्ष महोदय के पास कंप्लेंट की कि उनका व्हीप का पालन हमने नहीं किया. लेकिन 11 मई को सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया है वो डिसीजन में उन्होंने डायरेक्टली कहा है कि हमारे पार्टी के व्हीप लीगली कानून के तौर पे सुनील प्रभु जी हैं.
भरत गोगावले ये हमारे पार्टी के वीपी नहीं हो सकते और उनकी जो वहां पे निवड हो गई, अनाउंसमेंट हो गई, वही कानून के खिलाफ है, वही नियम बाह्य है। और अगर सुप्रीम कोर्ट ने भरत गोगावले ये वीपी नहीं हो सकता ऐसा सुप्रीम कोर्ट ने कहने के बाद भी और अगर हमें नोटिस दी जाती है तो मेरा दावा है, मेरा कहना है कि ये सुप्रीम कोर्ट के डिसीजन के खिलाफ है, ये डेमोक्रेसी के खिलाफ है, ये एंटी डिफेक्शन लॉ के खिलाफ है। क्योंकि सुप्रीम कोर्ट इसका सर्वोच्च मान रखा जाता है, सुप्रीम कोर्ट के डिसीजन का आदर किया जाता है। सुप्रीम कोर्ट के कोई भी डिसीजन के खिलाफ हम कोई भी कमेंट्स नहीं करते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि सुप्रीम कोर्ट ने डिसीजन देने के बाद हमें जो नोटिस निकाली गई ये कानून के खिलाफ है, नियम बाह्य है, ये मेरा दावा है, ये मेरा कहना है। शिंदे गुट के जिन विधायकों के डिस्क्वालिफिकेशन के मामले में आज जो सुनवाई हो गई है, इस सुनवाई से आपको क्या उम्मीदें हैं और आपके पक्ष की तरफ से क्या पण हे खूप जवळ ते चालेल काय? आज महत्वाचा सुनावणीचा दिवस आहे, तुमची रणनीती काय आहे ठाकरेकडे? असं आहे की मुळामध्ये ही सुनावणी या अत्यंत कमी वेळामध्ये, ठराविक वेळामध्ये व्हायला पाहिजे होती, ती सुनावणी वेळ काढूपणा करून आज त्याची पहिली तारीख ही लागलेली आहे। अपेक्षा अशी आहे की सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखून आणि आपल्या लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्टानं सर्वसाधारणपणे दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणताही निर्णय हा अन्य कोणत्याही संस्था घेत नसतात। त्यामुळं 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर हा जो शिंदे गटातील 16 आमदारांचा अपात्रतेचा विषय हा पूर्ण व्हायला पाहिजे होता, तो अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही। परंतु मला असं वाटतं की शेवटी या ज्या घटनात्मक संस्था आहेत, स्वायत्त संस्था आहेत, ह्या परस्पर एकमेकाचा आदर करतील आणि सुप्रीम कोर्टानं केवळ रेडीमेड निर्णय दिलेला आहे त्या संदर्भातली घोषणा ही लवकरात लवकर होईल अशी मला अपेक्षा आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना खरं सांगायला गेलं तर आम्हा ठाकरे गटाच्या आमदारांना आजच्या या हिअरिंगची नोटीस दिलेली आहे, ही नोटीसच योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे। याचं कारण असं आहे की शिंदे गटाचे प्रतोद म्हणून, व्हीप म्हणून जी भरत गोगावलेंची निवड ही शिंदे गटानं सुचवली आणि विधानसभा अध्यक्षांनी ती घोषणा किंवा नेमणूक जाहीर केली, याबाबत सुप्रीम कोर्टानं आपलं स्पष्ट मत नोंदवलेलं आहे की भरत गोगावलेंची नेमणूकच ही नियमबाह्य आहे, चुकीची आहे। खरे पक्षप्रतोद हे सुनील प्रभूच आहेत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीचं विधान करतं किंवा आपला निर्णय नोंदवतं त्यावेळेला भरत गोगावले हे पक्षप्रतोद म्हणून कायदेशीरदृष्ट्या त्यांचं अस्तित्व संपलेलं असताना आम्हाला नोटीस काढणं, मला असं वाटतं एक प्रकारे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हा अधिक्षेप आहे। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं हे उल्लंघन आहे आणि म्हणून खरं पाहता आम्हाला या ठिकाणी बोलावणं हेच नियमबाह्य आहे असं माझं मत आहे। ठाकरे गटाकडे 500 पानांचं उत्तर देण्यात आलेलं आहे, तर शिंदे गटाकडे 6000 पानांचं उत्तर देण्यात आलेलं आहे। पण तो पुढे तफावत आहे असं ऐकून सुनावणी असं आहे की त्यांचं उत्तर त्यांनी दिलं, आमचं उत्तर आम्ही दिलं, त्यामुळं त्यांनी किती पानाचं उत्तर द्यावं आणि आम्ही किती पानाचं उत्तर द्यावं याची काय साम्यता एकसारखी असणं अपेक्षित नाही। परंतु आम्हाला उत्तर द्यावं लागणं हेच मला वाटतं सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा एक प्रकारे
अवमान करण्यासारखं आहे असं माझं मत आहे. भरत गोगावले यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे की दूधचा दूध पाणी का पाणी होईल. निकालाची चाहूल त्यांना लागली आहे का कुठे? असं आहे की आपण आज देशामध्ये आणि राज्यामध्ये बघतोय की ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या संस्था काय निर्णय घेणार आहेत, त्या संस्था कोणावर कारवाई करणार आहेत, त्या संस्था कोणाला क्लीन चिट देणार आहेत, या संदर्भातलं भाष्य हे सध्या महाराष्ट्रातले जे सत्ताधारी पक्षाचे घटक पक्ष आहेत त्या पक्षाचे पदाधिकारी करतायत. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आज या ठिकाणी मी देऊ शकेन. म्हणजे ईडी सारखी जी संस्था आहे ती कोणावर कारवाई करणार, ती कोणाला कधी बोलावणार, ती कोणाचं कधी काय म्हणणं घेणार, ती कोणाला शिक्षा करणार, या संदर्भातली भाष्य सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक करतात. त्यामुळं भरत गोगावल्यांनी जर एखादं भाष्य केलं असेल तर मी मगाशी जे विधान केलं की सध्या स्वायत्त संस्थांच्या कुठल्याही निर्णयाबद्दल किंवा कुठल्याही कारवाईबद्दल सत्ताधारी पक्षाचे लोक हे भाष्य करतात. याच्यातूनच स्वायत्त संस्थांची सद्य परिस्थिती काय आहे हे देश जाणून आहे. महत्वाची माहिती ताजी माहिती आता आलेली आहे. मुख्यमंत्री जालन्याला पोहोचलेले आहेत उपोषणस्थळी. तिथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये. आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं उपोषण जर मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत सोडलं असेल तर मला त्याचा आनंद आहे, परंतु मला ती वस्तुस्थिती माहीत नाही. परंतु एकच मी सांगतो की ह्या आरक्षणाच्या बाबतीत सत्य हे परेशान होऊ शकतं पण पराजित होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती हळूहळू समोर यायला लागलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या सरकारने टिकाऊ अशा प्रकारचं आरक्षण दिलं, अशा पद्धतीचा डांगोरा हा सातत्यानं पिटला जातोय. परंतु मी एक भूमिका सातत्यानं मांडतोय की 16 जून 2014 साली तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिलं. ते आरक्षण दिल्यानंतर त्यावेळच्या जाहिराती काढून बघा. नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी काही नेमणुका मिळाल्या, शिक्षण क्षेत्रामध्ये मराठा समाजाला काही नेमणुका मिळाल्या आणि म्हणून त्या आरक्षणाचा लाभ हा मराठा समाजाला झाला. परंतु त्याच्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर कोणतरी एक माणूस कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने त्याला स्टे दिला. 2014 साली देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. 2018 सालापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्यातला कुठलाही निर्णय घेतला नाही आणि 2019ला निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी थातूरमातूर काहीतरी निर्णय घेतला आणि नंतर उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार आलं. 2च महिन्यात कोरोनाचं संकट सुरू झालं. तरी देखील अशोकराव चव्हाणांनी उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून केलेले प्रामाणिक प्रयत्न आपण आठवण करा. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण दिलेलं नव्हतं, तर देवेंद्र फडणवीसांनी टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देण्याच्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं टिकाऊ आरक्षण दिलं होतं. त्याचा काही प्रमाणात मराठा समाजाला फायदा झाला. त्याच्यामधल्या थोड्याफार काही त्रुटी होत्या. 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं, 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं आणि म्हणून त्याच्यामध्ये काही जर थोड्याफार त्रुटी असतील तर त्या देवेंद्र फडणवीसांनी दूर करायला पाहिजे होत्या. परंतु नको तो घोळ घातला आणि आजचं आरक्षण गेलंय. आपण आज कोर्टाचं नाव पुढे करतो, परंतु मुस्लिम समाजाला कोर्टानं आरक्षण मान्य केलं होतं 5%. नंतर 13% देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आम्ही 16% दिलं होतं, ते मान्य झालं होतं. आणि म्हणून जर मुस्लिम समाजाचं आरक्षण कोर्टाने मान्य केलं होतं तर मराठा समाजाचं का केलं नाही? आणि म्हणून मुस्लिम समाजाला आरक्षण धर्माच्या नावावर देता येणार नाही असं सांगून भाजपानं ते आरक्षण टाळलं. मला असं वाटतं की कोर्टाची ढाल पुढे करून मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा या सरकारला द्यायचं नाहीये हे स्पष्ट झालंय. आणि म्हणून एकनाथराव शिंदेच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जर उपोषण सोडलं असेल तर मी एवढंच फक्त सांगतो की पुन्हा एकनाथराव आणि त्यांच्या पाठीमागं कोण आहेत. काल एकनाथरावांची एक क्लिप व्हायरल झाली. शेवटी त्यांना बोलवता धनी कोण आहे?
आणि म्हणून एकनाथरावांना पुढे करून पुन्हा एकदा मराठा समाजाची जी फसवणूक होणार नाही याची काळजी एकनाथरावांनी घ्यावी, एवढंच मी याच्यावर भाष्य करेन, यापेक्षा अधिकचं भाष्य करणार नाही. क्या उपाय है, क्या दलीलें आप पेश करने वाले हैं?